पालेश्वरी क्रिकेट संघाच्या वतीनं आपलंसुद्धा सहर्ष स्वागत। आमचे संपूर्ण पाहिलं तर 24 लाईव्ह इव्हेंटचं सर्व सहकारी मंडळ त्यांचंसुद्धा मनाच्या अंतःकरणापासून स्वागत आहे। आमचे स्कोरर पाहिले तर केतन बारसे आणि ओमकार वास्कर तसेच त्यांचे सहकारी सर्व पहा अतिशय चांगल्या प्रकारे इथे आज उपस्थित राहिलात। आमचे गावचे विद्यमान सरपंच सन्मान निखिलजी तांडेल सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचंसुद्धा स्वागत आहे। तशाच सन्माननीय सागर म्हात्रे, अजित आगळावे, अशोक उलवेकर आपण खूपच चांगल्या प्रकारे इथे पहिल्या दिवसापासून पहिल्या रात्रीपासून आजपर्यंत या स्पर्धेमध्ये चला केला पण स्पीडअप करायचा, लगेचच जास्त वेळ घेऊ नका। इथे पाहिलं तर नेवाली संघ फलंदाजी करत इथे फलंदाजी करत असताना नेवाली संघ आपण प्लीज सजवा, लगेच जास्त उशीर घेऊ नका आणि वळूया मैदानाकडे। खेळ स्टार्ट आणि जाऊया आमचे आजचे समालोचक मित्र आमचे सन्माननीय संदीपजी पाटील असेल, सन्माननीय प्रवीण अर्जुन साहेब यांच्याकडे। धन्यवाद संदीपजी पाटील सर, धन्यवाद दिनकरजी बारशे सर। मंचावरती उपस्थित सर्व तमाम सन्माननीय पाहुण्यांचं, क्रिकेट खेळाडूंसाठी तमाम क्रीडा रसिकांचं पालेश्वरी क्रिकेट संघ पालेबुद्रुक आयोजित पालेश्वरी चषक 2025 पर्व तिसऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि या आजच्या रजनीचा पहिल्या फेरीतील पहिला सामना, ज्या पहिल्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल जिंकला नेवाली संघानं आणि क्षणाचाही विलंब न करता प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत असताना प्रतिस्पर्धी आदई संघाला मात्र या ठिकाणी फलंदाजीसाठी निमंत्रित केलं। आमचे दोनही मॅच ऑफिशियल्स दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये। सामन्यानं होते या ठिकाणी सुरुवात आणि कोणत्याही क्षणाला आमच्या मुख्य पंचांचा इशारा येईल। येस, इट्स अंपायर सिग्नल, लेट्स प्ले। टाळ्यांच्या गजरामध्ये पहिल्या चेंडूचं स्वागत केलं जातं। इथे मात्र लॉफ्ट केलाय, सेफ लँडिंग आपल्याला पाहायला मिळेल। खरं तर शेवटच्या क्षणाला चेंडू चेक केला गेला, वेगानं चेंडू शरीराच्या दिशेनं आला, तितक्याच चांगल्या पद्धतीनं टेक्निकली क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आज तुम्हाला संपूर्ण रजनीमध्ये पाहायला मिळेल, जिथे फारशा चौकार षटकारांची आतषबाजी होणार नाही आहे, परंतु सामन्यांमध्ये जी रंगत असणार आहे ना ती अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत तुम्हाला पाहायला मिळेल। एकीकडे ताकदवान नेवाली संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र तितकाच दमखम असणारा संघ आदई, या दोन संघादरम्यानच्या, या दोन तुल्यबळ संघादरम्यानच्या लढतीचे मात्र या ठिकाणी बेगुल वाजलं गेलंय। पहिला चेंडू फेकला गेलाय, सन्मान आलाय, पहिली धाव फलकावर आले। यावेळेला मात्र गॅपमध्ये चेंडू ढकलण्याचा प्रयत्न होता, टायमिंग परफेक्टली करता आलं नाहीये। सिंगल मात्र धाव फलकावरती जरूर अंकित केली जाते। सिंगलनं दोनही खेळाडू आपापल्या डावाची सुरुवात करतायत। श्रीगणेशा होतोय दोनही खेळाडूंचा आणि या एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय। 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलाय। षटक क्रमांक पहिलं मैदानावर सुरू आहे आणि धावा बिनबाद 10 धावा। सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। यावेळेला जोरकस प्रहार, परंतु प्रोटेक्शन आहे डीपमध्ये। 2 क्षेत्ररक्षक आपल्याला लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये पाहायला मिळत आहेत। नियंत्रित गोलंदाजी आहे, पहिलं षटक हाताळलं जाते। गोलंदाज आहेत प्रदीप पाटील यांच्या हातामध्ये पहिलं षटक या ठिकाणी दिलं गेलंय। ज्या आत्मविश्वासानं गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळाले। अगदी फ्लॅट विकेट आहे। इथे फलंदाजांसाठी नंदनवन समजलं जाणारी ही विकेट, एकूणच मैदानाचा जर आपण आढावा घेतला, एक फ्लॅट विकेट आहे, ओपन पद्धतीचं मैदान आहे, मैदानाच्या चारही बाजूला धावा उपलब्ध आहेत। एक अतिशय दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा सातत्यानं गतवर्षी देखील या स्पर्धेचा भाग होण्याची संधी आम्हाला मिळाली। यावर्षी देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या समवेत जुळले जातोय, परंतु प्रदीप, कौतुक करावं लागेल प्रदीप यांचा, खम्मालीचा मारा इथे मात्र केलाय। यॉर्कलेनचा चेंडू, वेगवान गोलंदाजाचा ब्रह्मास्त्र ज्याला संबोधलं जातं। यावेळेला आडव्या बॅटनं चेंडू खेळण्याचा मानस होता। किशोर भोपी 2 चेंडू 2 धावांचं योगदान, तर रवी शेळके थोडासा स्ट्रगल करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। यावेळेला देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, खरं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर दाखवण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजाची केली गेलेली नियंत्रित गोलंदाजी
पण स्कोअर कार्डवरती एक्स्ट्राज कोणत्याही स्वरूपाच्या नाही आहे. 4 धावा आल्यात आणि 4ही धावा या फलंदाजच्या बॅटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. सुरुवात थोडीशी संत आहे, परंतु असं म्हटलं जातं ना की जिथे वादळ येणार असतं तिथे काही काळ असते शांतता. दोनही खेळाडू वैयक्तिक 2 या धावसंख्येवर खेळत आहेत. संघाची धावसंख्या मात्र बिनबाद 4 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे. थोडंसं शांत वातावरण आहे. प्रेक्षकांची संख्या देखील मर्यादित पाहायला मिळते. आज 40+ थरार आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहणार आहोत. 40+ म्हटलं तर शांत संयमी खेळ मैदानावरती. फारशी चौकार षटकारांची आतषबाजी नाही, परंतु टेक्निकल क्रिकेट, सरळ बॅटनं धावा काढणारे फलंदाज आणि अगदी या वेळेला मोठमोठ्या धावसंख्या देखील उभारणारे संघ आपण पाहिले. नुकत्याच झालेल्या 40+ स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर पालेश्वरी संघानं खूप चांगली कामगिरी राहिली आणि तोही संघ आज आपल्याला या 40+च्या माध्यमातून या मैदानावरती परफॉर्म करताना जरूर पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज गजानन काथारा गोलंदाजी मार्कवरती येत आहे. थोडंसं शांत वातावरण मैदानावरती आहे. पहिला सामना आहे आणि इथे मात्र जोरकस केलाय प्रहार. अगदी परफेक्टली टाइम्ड, मिडल ऑफ द बॅट, इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. बोला गणपती. किशोर यांनी ओळखलं की धावांची धावगती वाढवणं गरजेचं आहे. इथे थोडासा आक्रमक खेळ, अखूट टप्प्याचा चेंडू ज्या ज्या वेळेला कराल आणि तोही लेग स्टिकवरती, तर मात्र त्यावरती केले जातील प्रहार. आणि हे किशोर यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. गजानन यांचं स्वागत मात्र या ठिकाणी षटकारानं केलं आहे, परंतु कमबॅक. पहा, क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो की क्रिकेट असो किंवा तुमचं दैनंदिन आयुष्य, तुम्हाला पुनरागमन करता येणं गरजेचं आहे. परिस्थिती कोणती असो, त्या परिस्थितीशी 2 हात करण्याची धमक तुमच्यामध्ये असेल ना, तर त्या परिस्थितीमध्येही तुम्हाला हरवण्याची मी म्हणेन की धमक नाही आहे. किंबहुना प्रत्युत्तर तुम्ही कशा पद्धतीनं देता यावरती मात्र सर्वाधिक महत्त्वाचा, अर्थातच सामन्याचा निकाल हा सर्वाधिक महत्त्वाचा असतो. गोलंदाज गजानन पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं. यावेळेला मात्र परफेक्टली टाइम आहे. स्टँड अँड डिलिव्हर्ड. 6 धावांसाठी येतोय किशोर यांच्या बॅटमधून आणखीन एक दमदार षटकार. जे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा पण या डीजेच्या माध्यमातून जरूर दिला गेला. पहिल्या चेंडूवरती जो षटकार आला होता तिथे देवादिदेव श्री गणरायाचं नमन आपण पाहिलं. आणि तदनंतर जर पाहिलं तर या षटकारानंतर शिवरायांचं गीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं. निखळ मनोरंजन. डीजेंवरती जी गीतं वाजतात ना, ही मैदानाच्या आतमध्ये एक्झॅक्टली काय घडतंय आणि तिथे ज्या काही घटना घडतात ना, त्याच्याशी संलग्न गीते देखील आपल्याला पाहायला मिळतात. इथे हा मानाचा मुजरा दिला. एकूणच जर पाहिलं तर 2 षटकार आले. थोडंसं मानसिक दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न किशोरची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपताना आपल्याला पाहायला मिळते. 16 धावा या धावफलकावरती आल्यात. इथून फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवलाय. केवळ गोलंदाजाच्या वेगाचा केलाय वापर. मनगडाच्या साह्यानं चेंडूला दिलाय दिशा. चेंडू लॉंग स्टॉप, सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. तर या ठिकाणी आपण पाहिलं चौकार आलाय. या षटकामध्ये हात खुले काढायची मिळालेली संधी आणि त्या संधीच्या माध्यमातून आक्रमक खेळ दर्शवताना किशोर. याही वेळेला आणखीन एक जोरकस प्रहार. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. या षटकातील हा 3रा षटकार.
ठिकाणी ऑन स्क्रीन आपण पाहू शकतो उद्याचं उज्ज्वल भवितव्य जो मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला खेळ करू शकतो, कारण इतक्या उंचावरून आलेला झेल निहाल फडके याने तो झेल टिपला. परंतु इथे फलंदाज प्रभावित करणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कोण म्हणतं की 40+ मध्ये जास्त चौकार षटकार लागणार नाहीयेत. आज किशोर यांची खेळी पहा, अक्षरशः बरसलेत गोलंदाजाचा आक्रमण करून अक्षरशः गोलंदाजीवरती बरसताना शेवटच्या चेंडूवरती देखील चौकार. तीन षटकार 2 चौकार 1 डॉट बॉल. मागील षटकामध्ये धावा आल्या 26 धावा. आक्रमकता काय असते हे किशोर यांनी दाखवला. चेंडूच्या मेरिट प्रमाणे फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले, आणि हे जर का पाहायचं असेल ना तर या पालेश्वरी मैदानावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. कारण आज इथे टेक्निकल क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. आज इथे ज्यांनी आपल्या उमेदीच्या काळामध्ये आपल्या तालुक्याचं, आपल्या गावाचं, आपल्या जिल्ह्याचं, नव्हे तर आपल्या राज्याचं नाव ज्यानं एका वेगळ्या उंचीवरती नेलं ना, त्या खेळाडूंना, त्या तमाम मातबगार खेळाडूंना आज एका स्पर्धेमध्ये एकत्र आणण्याचं काम हे पालेश्वरी चषकाच्या आयोजकांच्या माध्यमातून केलं गेलं आहे. गतवर्षी देखील हा प्रयोग केला गेला. गतवर्षी खूप चांगला प्रतिसाद या स्पर्धेला मिळाला, आणि जवळपास ही स्पर्धा 3ऱ्या पर्वामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. याही वेळेला पावलांचा केला आहे वापर. लोअर फुलटॉसमध्ये कन्वर्ट करत असताना अलॉंग द कार्पेट चेंडू खेळला आहे. सिंगल धावफलकावरती आले आहे. टेक्निकल क्रिकेट पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये ओळखलं. फलंदाजाची बॅट मैदानावरती तळपली आहे. या खेळाडूला जास्तीत जास्त संधी देणं गरजेचं आहे, आणि हेच होत असताना व आजकालच्या मॉडर्न डे क्रिकेटमध्ये ना प्रत्येक खेळाडू स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करताना पाहतो. रवी शेळके यांनी ओळखलं की बॅट किशोरची मैदानावरती तळपले आहे, आणि त्या खेळाडूला जास्तीत जास्त संधी देणं गरजेचं आहे. परंतु गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा प्रदीप यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला आहे. ज्या प्रदीप यांनी पहिलं षटक हाताळलं, जे पॉवर प्लेचं षटक होतं, आणि ज्यामध्ये फक्त 4 धावा त्यांनी खर्च केल्या, आणि पुन्हा एकदा संघनायकाने मोर्चा वळवला तो गोलंदाज प्रदीपकडे. मोठ्या अपेक्षेनं चेंडू सोपवला गेला आहे. याही षटकामध्ये पहिल्या षटकाप्रमाणे कामगिरी होईल का याकडे नजरा आहेत. परंतु किशोर टॉप गिअरमध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. मागील षटकामध्ये अक्षरशः गोलंदाजाची पिसं काढणारी फलंदाजी आपण मैदानावरती पाहिली, परंतु संयमानं खेळ करणं देखील तितकाच महत्त्वाचं आहे. एखाद्या हायवेनं भरधाव वेगानं ज्यावेळेला वाहनं जात असतात ना, त्यावेळेला त्या हायवेच्या बाजूला असणारे जे साईन, बॅनर्स आणि बोर्ड्स असतात ना, ते आपल्याला सांगतात की अतिघाई संकटात नाही. ज्या सुरुवातीची तुम्हाला गरज होती ती सुरुवात मिळाली आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये 30 धावा धावफलकावरती आल्यात. इथून जर का योजनाबद्ध पद्धतीनं धावा धावफलकावरती उभारल्या ना, तर एक सन्मानजनक नवे एक आव्हानात्मक धावसंख्या ही नक्कीच धावफलकावरती उभारली जाऊ शकते. इट्स अ नो बॉल. फ्री हिटचा हा चेंडू असणार आहे. फ्री हिट ऑन स्क्रीन देखील आपण पाहू शकता. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा या ठिकाणी कव्हरअप केली जाते आहे. त्यांची संपूर्ण टीम सज्ज आहे एक दर्जेदार प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, आणि ते दर्जेदार प्रक्षेपण गेली 4 रजनी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. इथे पावलांचा वापर करण्याचा मानस होता. रवी होते यावेळेला स्ट्रायकिंग एंडला. कुठेतरी जो फ्री हिटचा चेंडू होता, खुलं लायसन होतं, त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द ट्रॅक आले. परंतु गोलंदाजाचं कमबॅक या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळालं. यष्टीरक्षक देखील ॲप्रिशिएट करतायत गोलंदाजाचे हे एफर्ट्स. इथे फॉलो करण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे अचाळभूत नजरेनं पाहिलं जाईल. पंच दुजोरा देत आहेत. पाहूया निर्णय काय येतोय. तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मदत घेतली जाईल. आमची टेक्निकल टीम या ठिकाणी पुन्हा एकदा ॲक्टिवेट होईल. तिसरे पंच
तर इथे मात्र आमचे तिसरे पंच देखील आमच्या समवेत या ठिकाणी जुळले गेलेत आणि बेस्ट पॉसिबल अँगल तपासला जाईल. मुख्य पंचांनी हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय. सो इट्स अ फेअर डिलिव्हरी. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. येस, यावेळेला ज्यावेळेला फलंदाजानं जम्प केला, परंतु इथे मात्र फलंदाज कमालीचं टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत वेगानं, परंतु चेंडू त्यांच्या आवाक्या बाहेर. यावेळेला रवी तर एकूणच पाहिलं तर या स्पर्धेचं शीर्षक गीतही म्हणता येईल आणि या गावचे ग्रामदैवत अर्थातच पालेश्वरी मातेचं हे गीत आपण डीजेच्या माध्यमातून या ठिकाणी ऐकलं. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 37. सुरुवात दमदार राहिली आहे. मी सुरुवातीला म्हटलं होतं की निसर्गाचा हा नियम आहे, जिथे वादळ येणार असतं ना तिथे काही काळ शांतता असते. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या. त्यानंतर अक्षरशः किशोर मैदानाच्या आतमध्ये बरसले. 13 चेंडूंचा त्यांनी सामना केला. 28 धावांचं योगदान राहिलं आहे आणि रवीच्या बॅटमधून मात्र आलेला चौकार 6 चेंडू आणि 7 धावांचं योगदान रवी यांचं देखील या इनिंगमध्ये राहिलं आहे. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते. पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे. उशिरा जे प्रेक्षक आमच्या समवेत या ठिकाणी जुडले गेलेत त्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या रजनीमधील पहिल्या फेरीतील पहिली लढत आपण पाहतोय. एकीकडे अदई 40+ तर दुसरीकडे नेवाली 40+. या दोन संघादरम्यानची ही लढत, ज्यामध्ये नेवाली संघानं जिंकला नाणेफेकीचा कौल. चला, पुढचा जो सामना आहे तो वळवली 40+ आणि खिडूकपाडा 40+. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इथे उपस्थित राहायचं आहे. वळवली 40+ आणि खिडूकपाडा 40+. आमचे हेमराजे म्हात्रे यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आमचे पालेश्वरी पाले बुद्रुकचे ग्रामस्थ सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. नक्कीच सर, या ठिकाणी 3 षटकांचा खेळ आपण पाहिला. 37 धावा धावफलकावरती आल्या. जवळपास 12.33च्या सरासरीनं या धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतिम 12 चेंडूंमध्ये कितपत धावा धावफलकावरती उभारल्या जाणार या मैदानाचा एकंदर आढावा जर आपण घेतला. एक फ्लॅट विकेट आहे. किशोर चांगल्या फॉर्ममध्ये फलंदाजी करत आहेत. अक्षरशः त्यांच्या मनगटाची ताकद आपण दुसऱ्या षटकामध्ये पाहिली, जिथे तब्बल 26 धावा, 3 षटकार 2 चौकार 1 डॉट असं ते षटकाचं पृथक्करण राहिलं होतं. अक्षरशः बरसले होते गोलंदाजावरती आणि त्या 28 धावांमधल्या 26 धावा हे षटक क्रमांक 2 मध्ये आल्या होत्या. त्यानंतर फारशी संधी मिळाली नाही हातखुले करण्याची, परंतु त्यांची साथ देताना रवी यांना देखील एका बाजूनं तग धरून फलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. हे थोडंसं चॅलेंजिंग असणार आहे. नवीन गोलंदाज अजित काधारा. त्यावेळेला 8व्या बॅटनं प्रहार केला आहे स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये. खरं तर क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतात. प्रदीप, खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. सिग्नल हँडेडली चेंडू पिकअप केला गेला. क्विक रिलीज देखील आपल्याला पाहायला मिळालं आणि हेच कारण होतं की दुसरी धाव घेण्याचा कोणत्याही प्रकारचा मानस या दोनही फलंदाजांचा किंबहुना धाडस या दोनही खेळाडूंचा पाहायला मिळालं नाही आहे. आता किशोरनं देखील ओळखलं आहे की रवी देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. एक चौकार त्यांच्याही बॅटमधून पाहायला मिळाला आहे. इथे अंतिम 2 षटकामध्ये 20+ धावफलकावरती उभारण्याचा मानस असेल कुठेतरी 58 ते 60. जर का धावा धावफलकावरती पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या तर मात्र प्रतिस्पर्धी संघावरती दबाव हा निर्माण केला जाऊ शकतो. 2 सिंगल्स या षटकामध्ये सुटकेचा निश्वास सोडला असेल गोलंदाज अजित यांनी. कारण दोनही खेळाडू आक्रमक शैलीचे आहेत. दोनही सलामीचे फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. याच धावगतीने जर धावा येत राहिल्या, म्हणजे करंट रन रेट जर आपण पाहिला तर 11.70 आहे आणि याच धावगतीने जर धावा आल्या तर जवळपास 58 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळू शकते. याच धावसंख्येला कुठेतरी 60+च्या आसपास नेण्याचा प्रयत्न असेल. इथे बॅट इज अ इनर एज आणि चेंडू मात्र फाईनच्या क्षेत्रातून सीमारेषेच्या पलीकडे किशोर यांच्या बॅटमधून येतोय. आणखीन एक दमदार चौकार.
पण फाईनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये हेरलं होतं. चेंडूच्या मेरिटप्रमाणे फलंदाजी करणं ही तर खऱ्या अर्थानं ओळख आहे. 40+ क्रिकेट हे टेक्निकली खूप स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळतं आणि तोच खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. 38 सर्कलला भेदत असताना इनफिल्ड क्लिअर केली आणि त्यानंतर मात्र हा कमालीचा चौकार पाहायला मिळाला. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. लाईन कव्हर केली जाते आहे. इथे मात्र फुल टॉसमध्ये कन्वर्ट केलं आहे. येतो आणखीन एक फलंदाज किशोरच्या बॅटमधून गगनभेदी गगनचुंबी षटकार. रायगड डीजे अप्रतिम अप्रतिम संगीत या स्पर्धेचं हे शीर्षक गीत ओव्हर वेस्ट हाईट. बॅट्समन्स रिव्ह्यू. येस, 16 चेंडूंमध्ये तब्बल 39 धावांची बहारदार खेळी आत्तापर्यंत या इनिंगमध्ये साकारली आहे. पहिल्या सामन्यामध्ये अर्धशतक पाहायला मिळणार का? तिसरे पंच. सो इट्स अ फेअर डिलिव्हरी. थोडासा चेंडू ड्रिफ्ट होताना आपल्याला ऑन अ स्क्रीन देखील आपण पाहू शकता. 24 लाईव्ह इव्हेंट्स म्हटलं ना ते प्रत्येक गोष्टीचं दूध का दूध पाणी का पाणी ऑन द स्पॉट. हे जे बाउंड्री रोफ आहेत ना ते आपल्यासाठी बाउंड्री असतील. कन्सिडर करायचं आहे क्षेत्ररक्षकांनी की जो बाउंड्री रूफ आहे तो तुमचा बाउंड्री असेल. कारण बऱ्याच वेळेला लाईन बिलॉंग्स टू बाउंड्री नाही आहे, रूफ बिलॉंग्स टू बाउंड्री आहे. यावेळेला मात्र बॅकफुटला गेलेत. बॅकफुट पंच पाहायला मिळत आहे. चेंडूच्या मेरिट प्रमाणे फलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये घडते आहे. येतो आणखीन एक दमदार चौकार. कमालीची फलंदाजी बघता बघता फलंदाज किशोर पोहोचलेत आपल्या वैयक्तिक 43 या धावसंख्येवरती. कमालीची फलंदाजी. 4 षटकार 4 चौकार. परंतु इथे फाईनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकापासून थोडासा चेंडू दूर राहिलाय आणि आणखीन एक चौकार क्रमांक 5 5वा चौकार फलंदाज किशोर यांच्या बॅटमधून. पण चेंडू कदाचित साईड झाला नव्हता. क्षेत्ररक्षकांना प्रयत्न चांगला राहिला. एका हाताने झेल टिपण्याचा प्रयत्न होता. ऑन स्क्रीन आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता. गोलंदाजावरती दबाव बनवण्याचा प्रयत्न केला आणि तिथून यशस्वी हा दबाव आपल्याला पाहायला मिळाला. चौकारानं संघ जाऊन पोहोचलाय. धावा फलकावरती आल्यात 57 आणि ज्या 57 पैकी तब्बल 18 चेंडूंमध्ये 47 धावा या फलंदाज किशोर भोपी यांच्या बॅटमधून पाहायला मिळतात. प्रकल्पग्रस्त होता. डीजे प्रकल्पग्रस्तांचे आराध्य दैवत दिवा पाटील साहेबांचं हे गीत आपण या ठिकाणी पाहिलं. एकूण 4 षटकांचा खेळ झालाय. 18 चेंडूंमध्ये 47 धावा. नाबाद नॉन स्ट्रायकिंग एंडचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. दोनही खेळाडूंमध्ये तब्बल 55 खरं तर 57 धावांची भागीदारी आहे, ज्यामध्ये बॅटच्या माध्यमातून 55 धावा आल्यात, 2 धावा एक्स्ट्रा स्वरूपामध्ये आल्यात. आणि एकूणच जर पाहिलं ना तर या 2 खेळाडूंना काय कमालीची सुरुवात आपल्या संघाला मिळवून दिली आहे. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती किशोर आहेत आणि किशोर यांच्या आता अर्धशतकाचं वेध हे प्रत्येक क्रीडा रसिकाला लागलंय. ते कोणत्या वेळेला कशा पद्धतीनं मैदानावरती साकारला जाणार. अंतिम षटक घेऊन या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाज येत आहेत. अर्थातच आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिला आणि सांघिक 5वा आणि अंतिम षटक घेऊन नितीन काथारा. नितीन गोलंदाजी मार्कवरती
स्ट्रायकिंग एंडला रवी यांना आपण पाहतोय आणि रवीनं मात्र पुन्हा एकदा तेच सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवलं, ओळखलं की शेवटचं षटक आहे. किशोर यांची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपली आहे, अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आहेत. या खेळाडूला जास्तीत जास्त संधी देणं गरजेचं आहे. आणि दादा धावसंख्येचा आपण विचार करत होतो ना, जो रिक्वायर्ड रन रेट आपण या ठिकाणी पाहिला होता ना, किंबहुना जो करंट रन रेट होता त्यानुसार 58 धावा धावफलकावरती आल्यात. इथे नेवाली संघ फाईटबॅक करायचा असेल तर मात्र तुम्हाला धावा रोखाव्या लागतील आणि सर्वाधिक महत्त्वाची म्हणजे विकेट्स तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जमा करावी लागेल. यावेळेला लेट केलाय आणि चौकार क्रमांक 6 फलंदाजाच्या बॅटमधून येतोय, जो घेऊन जातो या खेळाडूला वैयक्तिक अर्धशतका पार. 51 धावा येत आहेत फलंदाज किशोर भोपे यांच्या बॅटमधून. तर किशोर यांना विनंती असेल की आपण आपला बॅट उंचावून आपल्या तमाम चाहत्यांना या ठिकाणी करायचं आहे अभिवादन. या संपूर्ण 5 रजनीमधील ही पहिली 50 आणि 50 कोणाच्या माध्यमातून आली आहे तर 40+ संघाचे किशोर भोपे यांच्या माध्यमातून. अनेक रथी महारथी, अनेक दिग्गज या स्पर्धेच्या माध्यमातून मागील 5 रजनी आपण पाहिले, परंतु जो अनुभव असतो ना, आणि म्हणूनच आपण म्हणतो की एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. या विकेटवर आल्यानंतर या विकेटचा बिहेवियर कसा आहे, इथे कशा पद्धतीने टेक्निकली चेंडूच्या मेरिटप्रमाणे फलंदाजी, अगदी मैदानाच्या चौफे टोलेबाजी, स्क्वेअर कटच्या माध्यमातून, लेट कटच्या माध्यमातून, फाईनच्या क्षेत्रातून, डीप स्क्वेअर लेग, कव्हरच्या क्षेत्रामध्ये सर्व प्रकारचे वॅगन व्हील जर आपण पाहिलं ना तर 360 व्ह्यू तुम्हाला या फलंदाजीचा वॅगन व्हील आपल्याला पाहायला मिळेल. एकूणच पाहिलं तर यावेळेला मात्र अपिश ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. खरं तर झेल घेण्याचा प्रयत्न जरूर झाला आपल्या फॉलो थ्रूमध्ये, परंतु इतके सोपं नसतं. 64 धावा धावफलकावरती आल्यात. इथून 70+ धावा येणार का? 4 चेंडू झालेत, 2 चेंडूंचा खेळ बाकी. आणि जर का किशोर मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत राहिले, परंतु इथे संधी निर्माण झाली आहे. विकेट नंबर 1 पहिला फलंदाज 64 धावांची भागीदारी या ठिकाणी समाप्ती होते. 52 धावांचं योगदान देणारे किशोर भोपी बॅक टू द पॅव्हिलियन. तर अर्धशतकीय पारी या मैदानामध्ये आज आपल्याला पाहायला मिळाली आहे. ती 40+ टीम आदय संघाचा किशोर याच्या माध्यमातून. तर किशोरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आमचे हेमराजजी म्हात्रे यांच्या माध्यमातून नक्कीच घोषित केलेले आहेत. अभिनंदन किशोर. तर आमचे रविदादा भोईर यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. रविदादा या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. तसेच आमचे सन्माननीय विश्वास पवार साहेब इथे आलेले आहेत. त्यांना देखील विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. तसे आमचे अविनाश शेठ उलवेकर यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. माझे सरपंच, त्यांचं देखील स्वागत आहे. यस प्रवीण सर. नक्कीच धन्यवाद अध्यक्ष साहेब. अर्थातच रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय संदीपजी पाटील सरांचा आवाज मात्र आपण या ठिकाणी ऐकला. आज सूत्रसंचालकाच्या निवेदकाच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहणार आहोत. त्याचबरोबर त्यांचं सुमधुर समालोचन देखील आपल्याला ऐकायला मिळेल. परंतु इथे मात्र धावांसाठीची धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. शेवटच्या चेंडूवरती दुसरी धाव घेण्याचा मानस होता, परंतु एकच धाव, 2 धावा माफ करा, 2 धावा शेवटच्या चेंडूवरती आल्या. एकूण लक्ष धावफलकावरती उभारल्या गेल्या धावा 66 आणि विजयासाठी लक्ष उभारलं गेलं नेवाली संघासमोर 67 धावांचा ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. आदई 40+ वर्सेस नेवाली 40+. पालिश्वरी चषक 2025. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि या नेवाली संघाने घेतला गेलेला निर्णय या धावसंख्या धावफलकावरती पाहिल्यानंतर, किशोरची आक्रमक फलंदाजी मैदानावरती पाहिल्यानंतर प्रश्नचिन्ह उभा राहिलेत की कदाचित हा निर्णय चुकला की काय. स्कोर कार्ड देखील आपण ऑन स्क्रीन पाहू शकता. किशोर भोपी एकमात्र फलंदाज ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपला अर्धशतकीय खेळ या ठिकाणी दर्शवला. अर्थातच पहिली 50 आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळाली.
एकूण धाबांचा विचार केला 66 धाबा धावफलकावरती आल्यात. विजयासाठी लक्ष असेल 67 धाबाचं. कुठेही जाऊ नका, घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक आणि येऊयात पुन्हा एकदा खेळाच्या उत्तरार्धामध्ये. हॅलो, धन्यवाद. तर यावेळी मंचावरती आमचे सन्माननीय अविनाश शेठ उलवेकर यांचं सहर्ष स्वागत आहे. त्याच्यानंतर आमचे 40+ रविदादा भोईर कोळवाडी यांचंसुद्धा सहर्ष स्वागत. त्याच्यानंतर आमचे सन्माननीय सर्व आयोजक मंडळी असेल. नेक्स्ट सामना आपण पाहू शकाल. वलवली 40+ विपक्ष खिरुकपाडा 40+ संघाचे कर्णधार. प्लीज आपण लगेचच यायचं आहे नाणेफेक करण्यासाठी. खिरुकपाडा संघाचे इथे कर्णधार उपस्थित आहेत. तर वलवली 40+ संघाचे कर्णधार प्लीज आपण लगेचच या, जास्त वेळ घ्यायचा नाही. आपण इथे पाहिलं तर आपण पालेश्वरी चषक 2025 हे पर्व आपण पाहू शकता. त्याच्यानंतर आजची 5वी रात्र आणि आज 40+ संघांना इथे पूर्णतः आमंत्रित केलेलं आहे. एक संधी आहे. 40+ म्हटलं की एक धाव आरोग्यासाठी. आणि आज आपण पाहतो संदीप पाटील सर की 40+चे सामने जास्त व्हायला लागलेत. कारण सर्व व्यावसायिक जरी असले तरी एन्जॉय माझं 40+ संघ करतो. आणि आज इथे वलवली संघाचे कर्णधार आपण लगेच यायचं आहे. पहा, वलवली 40+ संघाचे कर्णधार प्लीज आपण नाणेफेक करण्यासाठी या. खिरुकपाडा संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. तर पहा, 40+ संघामध्ये आज पहिले हॅट्रिक पहिली अर्धशतकी खेळी पार केली किशोर भोपे या फलंदाजाने. 50 धावा आज 5 रात्री आपण पाहिलं. कुठल्याही खेळाडूने अर्धशतकी केली नाही, 50 धावा पूर्ण केल्या नाही. इथे किशोर भोपीनं पार केलं. त्याबद्दल आमचे सन्माननीय पनवेल युवक काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय हेमराजजी म्हात्रे साहेब यांच्याकडून आपल्याला 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तर आपण किशोर भोपी ते घेऊन जायचं आहे. तसेच आमचे सन्माननीय पाहुणे एक उद्योजक कळंबोलीचे आमचे सन्माननीय रोहिदासजी डेरे साहेब यांचं इथं शुभागमन झालं आहे. त्यांचं पालेश्वरी चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. यावर रोहिदास डेरे साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. एक उत्कृष्ट उद्योजक आज पाहिलं तर या पालेश्वरीचं सुद्धा एक किस्सा आहे त्यांच्याकडे आणि आज ते उपस्थित आहेत या मंचावरती. त्यांचं पालेश्वरी चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. तर चला नेक्स्ट मॅच आपण लगेच इथे पाहतो. वलवली 40+ संघाचे कर्णधार प्लीज आपण शेवटचा आपल्याला कॉल असेल, आपण यायचं आहे लगेच. हॅलो, चला वलवली 40+ आणि खिडूपाडा 40+ दोन्ही टीम कॅप्टन या. वलवलीचे आमचे सत्यवान म्हात्रे रायगडचे खजिनदार यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील स्वागत आहे. आमचे रविदादा भोईर देखील इथे उपस्थित झालेले आहेत. हिमांशू एंटरप्राइजेस. तर जबरदस्त असा सामना आपण पाहतो. आदई 40+ आणि नेवाली 40+ या दोन संघांमधली आजच्या रात्रीतील पहिली लढत. आणि पहिल्या मॅचमध्ये 50 धावांची मॅरेथॉन इनिंग इथे साकारली आहे ती किशोर भोपीने. अप्रतिम प्रयत्न त्याचे राहिलेत. 5व्या रात्रीमध्ये अर्धशतक आपण पाहिलं. तर आपण नेक्स्ट मॅच वलवली विपक्ष खिरुकपाडा या दोन संघामधील नाणेफेक करणार आहोत. मी विनंती करतो आमचे सन्माननीय पाहुणे रोहिदासजी ढेरे साहेब यांच्या शुभ हस्ते या दोन संघांचं नाणेफेक आपण करतोय. खिरुकपाडा विपक्ष पाहिलं तर वलवली 40+. तर इथे नाणेफेक होतं आमचे सन्माननीय पाहुणे रोहिदासजी ढेरे साहेब यांच्या शुभ हस्ते. खिरुकपाडा विपक्ष वलवली 40+ दोन संघांचं नाणेफेक होतं आहे.
तर इथे काटा पडला आहे. खिडूकपाडा संघाने नाणेफेक जिंकलं आहे. नक्कीच पाहिलं तर आपण खिडूकपाडा संघ आज आपण नाणेफेक जिंकलेले आहे. आपण आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग नक्कीच आपण फिल्डिंग रचना स्वीकारली आहे. त्याच्यानंतर आपण पाहतो ही पालेश्वरी स्पर्धा आपल्या भेटीला आली आणि 40+ संघांना इथे आपण स्थान दिलेले आहे. तर एक गाव एक संघ ही संकल्पना आपण कित्येक वर्ष आज संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये गाजलेली आहे. तर याच्याबद्दल आपण काय विशेष? ओके, धन्यवाद. त्याच्यानंतर वलवली संघ आपण आपल्या वाट्याला प्रथम फलंदाजी आलेली आहे. आपण कितपत 5 षटकांचा सामना आहे, कितपत या संघाला धावांचा योगदान ठेवू शकाल? 5 षटकांपर्यंत आम्ही 60 धावांची मदत मारण्याचा प्रयत्न करू आणि आम्हाला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खेळण्याची संधी दिली पालेश्वरी क्रिकेट संघाने. त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन. थँक्स. ओके, तर आमच्या कमिटीकडनं दोन्ही कर्णधारांचं इथे सन्मान केला जात आहे. प्रथमतः आमचे हे सन्माननीय पाहुणे रोहिदाजी ढेरे साहेब यांचा इथं आज पालेश्वरी कमिटीकडनं इथे शुभसन्मान मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांना आज इथे विशेषतः गौरवण्यात येत आहे. त्याच्यानंतर आमचे सन्माननीय उत्कर्ष ढेरे, आमचे ढेरे साहेबांचे चिरंजीव, त्यांचासुद्धा इथे सन्मान केला जात आहे. मी विनंती करतो आमच्या आयोजन कमिटीला की आपण उत्कर्ष ढेरे यांचासुद्धा आपण शुभ सन्मान करायचा आहे. मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण इथे विशेषतः गौरवण्यात येत आहे. त्याच्यानंतर आमचे सन्माननीय पाहुणे हर्षदजी ढेरे साहेब यांनासुद्धा आपण या पालेश्वरी चषकामध्ये आमचे सर्व आयोजक कमिटी पालेश्वरी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा विशेष सन्मान इथे करण्यात येत आहे. हर्षद ढेरे आपणसुद्धा यायचं आहे, आपणसुद्धा आमचा इथे सन्मान स्वीकारायचा आहे. पहा, ढेरे कंपनी एक उद्योगपती आणि या गावाचे बिग सपोर्टर आज ढेरे साहेबांची आणि त्यांची सर्व कंपनी आज इथे उपस्थित आहे. राहिल्याबद्दल त्यांचं पालेश्वरी मुख्य आयोजक आणि सर्व ग्रामस्थ मंडळी पाले बुद्रुक एक गाव एक संकल्पना ही राबवून आज त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन ते उपस्थित राहिले. त्याबद्दल सर्व ग्रामस्थ मंडळी, सर्व गाव पंच कमिटी आणि सर्व पालेश्वरीचे मुख्य आयोजक यांच्याकडून त्याचा विशेषतः सन्मान केला जात आहे. आपण आलात साहेब, या स्पर्धेला आपण एक योग्य स्थान दिलं त्याबद्दल आपलं पालेश्वरी चषकामध्ये हार्दिक हार्दिक आभारी आहे. धन्यवाद. त्याच्यानंतर आमचे 2 कर्णधार, वलवडी संघाचे कर्णधार यांचासुद्धा सन्मान केला जात आहे. मी विनंती करतो आमचे सर्व मुख्य आयोजक हेमराजी म्हात्रे असेल, आमचे विद्यमान सरपंच निखिलजी तांडेल, माजी सरपंच दिलीजी वास्कर, विशाल उलवेकर या मान्यवरांच्या हस्ते आज इथे वलवली 40+ संघाचे कर्णधार यांचा इथे शुभ सन्मान केला जात आहे. त्याच्यानंतर खिडूकपाडा संघाचे कर्णधार यांचासुद्धा शुभ सन्मान इथे पालेश्वरीच्या मुख्य आयोजक मंडळीकडनं इथे केला जात आहे. मी विनंती करतो आमचे सन्माननीय विद्यमान सरपंच निखिलजी तांडेल, त्याच्यानंतर आमचे माजी सरपंच दिलीजी वास्कर, विशालजी उलवेकर, हेमराजजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते यांचा इथे विशेष सन्मान केला जात आहे. धन्यवाद. ओ टू कॉमेडी बॉक्स. येस, धन्यवाद दिनकर बारशे सर. तर नक्कीच आपण वळणार आहोत मैदानाकडे. आजच्या रात्रीमधली पहिली लढत आदई 40+ आणि नेवाली 40+ जिंकण्यासाठी तब्बल 67 धावांचं आव्हान आहे. परंतु पहिल्या चेंडूवरती दुसऱ्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर मात्र परिस्थिती सावरण्याचं काम मात्र नितीन आणि प्रदीप ही जोडी करते. अप्रतिम फटका कव्हरच्या दिशेने केल्याचा प्रयत्न. रवी शेलके मात्र चेंडूवरती आलाय. शेवटच्या मोमेंटला मात्र थोडासा पायामध्ये क्रॅम्प पाहायला मिळाला आणि त्याचा फायदा मात्र चेंडू सीमारेषा पलीकडे गेलाय. आलाय चौकार.
तर पहिला षटक इथे संपलाय आणि धावपलकावरती धावा आहेत त्या तब्बल 14 धावा. 24 चेंडूमध्ये अजूनही 53 धावांची गरज आहे. जरी 67 धावांचं आव्हान असला, चला 12वा खेळाडू आतमध्ये आता जायचं आहे. रवी शेलके थोडासा इंजर्ड होतोय. एक अतिशय चांगला खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तर हां नक्कीच, कारण स्वतः गोलंदाज देखील आहे. एक अप्रतिम असा या संघाचा हा खेळाडू आहे, परंतु थोडासा इजा त्याला जाणवते. मात्र इथे पर्यायी खेळाडू मैदानामध्ये प्रस्थान करतोय. 24 चेंडू 53 धावांची गरज आहे. संघर्ष इथे सुरू आहे. धावा जरी 67 असल्या, एक विकेट जरी गेला असला तरी आम्हाला संघर्ष करायचा आहे. या अनुषंगाने मात्र इथे फलंदाजी प्रदीप पाटील आणि नितीन खातारा करतोय, कारण यांच्यावरती पूर्णपणे दारोमदार असेल. कारण पहिला विकेट्स मात्र सुरेश पाटील कोणता योगदान न देता आऊट झालाय. तर 24 चेंडू आणि 53 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये चुरस नक्कीच निर्माण होईल, कारण हा 40+ क्रिकेट आहे. कधी सामना बदलेल याचं सांगता येत नाहीये आणि इथे मात्र प्रयत्न करावे लागतील. कारण पहिल्या मॅचमध्ये, पहिल्या सामन्यामध्ये, या सामन्यामध्ये जर विचार केला, पहिल्या इनिंगमध्ये जर विचार केला तर रवी आपण पाहायला अप्रतिम अशी खेळी साकारली ती किशोर भोपीने, ज्याने तब्बल 52 धावांचे एक विस्फोटक इनिंग या मैदानामध्ये आणि पहिली अर्धशतकीय पारी या पालेश्वरी चषकामध्ये लावण्याचा विक्रम केलाय. कारण 5 रात्रीमध्ये आपण पाहिल्या, 4 रात्रीमध्ये कोणताही अर्धशतक पाहिला नव्हता, परंतु इथे मात्र या 40+ संघाने, 40+ या खेळाडूने करून दाखवलाय. कोणत्याही स्पर्धेमध्ये जेव्हा अर्धशतकीय खेळी येते त्यावेळेला त्या स्पर्धेचा दर्जा, स्टँडर्ड वाढत असतो आणि नक्कीच तो वाढवण्याचं काम केलंय तो किशोर भोपीने. इथे मात्र दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाज हो क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट, हो हिट तर झालाय, परंतु फलंदाज क्रीजमध्ये पोहोचला. वाईट चेंडू येतोय. पंचाचा इशारा. अवंतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव. एका धावेने मात्र 1+1 2 धावा या मिळतील. रवींद्र हो हिट प्रतिम होता, डायरेक्ट थ्रो होता. तर यावेळी सर पाहिलं तर आमचे सन्माननीय पाहुणे रोदाजी ढेरे साहेब आणि त्यांची सर्व कंपनी इथे आज उपस्थित आहे. पाहिलं तर आमच्या गावाचा एक ते घटक आहेत आणि आज पाहिलं तर त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी बाईक इथे सुपूर्द केलेली आहे. या स्पर्धेसाठी खरोखर त्यांचं खूप खूप आभार आहे, अभिनंदन करतो त्यांचं. कारण पालेश्वरीच्यावर त्यांचं प्रेम आहे आणि ते प्रेमापोटी त्यांनी ती बाईक आपल्याला इथे सुपूर्द केलेली आहे. चला आदईचा एक एक्स्ट्रा प्लेअर इकडे पाठवा जर असेल तर. नाही आहे का? बॉलरचं नाव सांगा जरा. बॉलरचं नाव रवी भागवत ना? यस यस. ते फक्त 12 चालेत. पाठीराखा नाही का एखादा? खरं तिथे मस्त फिल्डिंग झाली होती बघा. माझ्या मते ओमकार षटकार तिथे अटकवलाय त्याने. जबरदस्त प्रयत्न केले गेले. तशा खेळाडूचं नाव येणं गरजेचं असतं. निलेश वाघमारे होता. धन्यवाद. रुपेश दादा इकडे आम्हाला नक्कीच माहिती पुरवतात, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. इथे मात्र प्रयत्न चांगले आहेत वलवली नेवाली संघाचे. खेळण्यासाठी सज्ज होते फलंदाज प्रदीप. हो डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न, तर विकेट किपर मात्र नक्कीच चेंडूला कलेक्टिंग करतोय. क्षेत्ररक्षकाचा विचार होता की मी डायरेक्ट हिट केलाय, तू मध्ये कशाला आला, या गोष्टी असतात. परंतु बॅकअपला देखील खेळाडू होते. इथे मात्र एक सिंगल आली आहे. 67 धावांचा पाठलाग करायचा आहे. मोठे फटके येणं गरजेचं आहे. दुसरा षटक इथे सुरू आहे. पुढे मारण्याचा प्रयत्न होता. वेगावरती स्वार होऊन हा चेंडू फेकला गेलाय. जबरदस्त चेंडू फेकी नक्कीच पाहायला मिळते आहे. गोलंदाज रवींद्र भागवत याची अप्रतिम प्रयत्न केले जातात, कारण एवढा टार्गेट आहे मला वाचवणं आहे. त्या अनुषंगाने मात्र इथे प्रयत्न जबरदस्त केले जात आहेत.
पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट होईल का? यस, इथे मात्र हिट झालाय. जबरदस्त प्रयत्न विकेट किपरचे राहिलेत आणि फलंदाज होईल बाद. तर यावेळी आमचे सन्माननीय पाहुणे रवी पाटील साहेब नेवाळी यांनी या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्यात, त्यांचासुद्धा आभारी आहे. त्याच्यानंतर पाहिलं सर संदीप पाटील सर, रविदास देहरे साहेब, आज आपण इथे बाईक सुपूर्द केली, कारण हे पालेश्वरीवर असलेले प्रेम, ही एकजुटता, पालेश्वरी गाव म्हटलं की एक गाव एक संघ आणि संपूर्ण गावाचं कार्यक्रम, जे सांस्कृतिक असो कुठलेही कार्यक्रम असोत, हे गावाच्या एकीने चालत आहेत. आणि त्या प्रेमापोटी आज रविदास डेरे साहेबांनी आम्हाला इथे या स्पर्धेसाठी बाईक सुपूर्द केली. त्यांचं पालेश्वरी ग्रामस्थ, पालेश्वरीचे सर्व आयोजक मंडळी, पालेश्वरी क्रिकेट संघ, हे आपलं खूप खूप आभारी आहे साहेब. धन्यवाद. यस, इथे मात्र पाहायला मिळतंय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. गोलंदाज रवींद्र भागवत याच्या माध्यमातून, पण तो विकेट किपरचा विचार केला तर जबरदस्त किपिंग दिनेश शेलकेच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू कव्हरच्या दिशेने जबरदस्त अप्रतिम टायमिंग. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. पाहूया एक्झॅक्टली काय आहे. आलाय हा 1 बाउन्स सीमारेषा पार, चौकार. तुमचा इशारा समजलो आम्ही. चेक केला जाईल तिकडे सिक्सर आहे की नाहीये, की चौकारच आहे. बघूया आपण. 24 लाईव्ह इव्हेंट्स इथे सज्ज आहे. आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन. तर हा चौकार आहे. या आमचे अनिल टेंबे सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय. तर इशारा आलाय चौकार, आणि चौकाराने मात्र धावसंख्या पाहायला मिळते ती 23 वरती. जबरदस्त प्रयत्न केले जातात. यास इथे मात्र हा चौकार आलाय. चौकाराने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 वरती. येणारे उर्वरित 18 चेंडू आणि गरज आहे ती 44 धावांची. 18 चेंडू 44 धावा. सामन्यामध्ये अजूनही रंगत निर्माण होऊ शकते, कारण वैभव काथारा याने मात्र अप्रतिम प्रयत्न केले. चौकार ठोकून मात्र आशा पल्लवित केल्यात. तर नक्की जबरदस्त हा सामना होईल. चुरशीचा सामना होईल, शंका नाहीये. यानंतर वलवले आणि खिडूकपाडा असा सामना. आमचे उमेशदादा भोईर यांचं देखील आगमन झालेलं आहे. हेमराज मात्रे आमचे युवक काँग्रेस अध्यक्ष रायगड जिल्हा यांच्या वतीने जर वैभव काथाराने जर बॅक टू बॅक 2 षटकार मारले तर 1000 रुपये दिले जातील. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज होईल बाद. नितीन काथारा मात्र परतावा लागेल नितीनला. मनोहरने मात्र हा झेल टिपला आहे. मनोहर पाटीलने खरं विकेटच्या पाठीमागे जबरदस्त शॉर्ट फाईनमध्ये आपल्याला आपण त्याला पाहतोय. जबरदस्त अशी की फिल्डिंग मनोहर पाटीलची पाहायला मिळते. सुंदर झेल टिपला. इथे मात्र विकेट गेले. 3री विकेट तंबूच्या आश्रयाला आपण पाहतो. अजित काथारा आणि वैभव काथारा ही जोडी मैदानामध्ये. येणारे चेंडू नक्कीच पाहायला मिळतील. जबरदस्त सामना मैदानामध्ये. 17 चेंडू आणि 44 धावांची अजूनही गरज आहे. सामन्यामध्ये पकड पाहायला गेली तर नक्कीच मजबूत आहे ती आदाई संघाची, कारण 17 चेंडू आणि 44 धावांचं आव्हान आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट ऑन साईडला. लॉंगच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक ऐवजी दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. ना हा 40+ क्रिकेट आहे.
40+ क्रिकेटमध्ये काय घडेल, कारण त्याने दाखवून दिले तुम्हाला रेग्युलरला जे जमलं नाही 4 रात्रीमध्ये ते आम्ही करून दाखवले. 50 अर्धशतकी आहे. खेळी कुठून आली ओमकार, तर इथून आली. नंतरचा नंतर मस्त फटका मिड विकेटकडे चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती, तिथे दीपक शेलके स्वतः संघ नायक आहे. पाहतो आपण चांगला प्रयत्न त्याचा राहिला, परंतु इथे 2 धावा येतील. या 2 धावेने 27 धावा. उर्वरित चेंडू पाहायला मिळतील ते 15 आणि गरज आहे ती 40 धावांची. 67 धावांचं आव्हान होतं. इथे मात्र या आव्हानाचा पाठलाग करत असताना थोडीशी गमचाक नक्कीच झाली आहे ती नेवाली 40+ संघाची. संतोष दादाच्या नेतृत्वामध्ये हा संघ आपण खेळताना पाहतोय. अतिशय चांगला संघ आहे, परंतु इथे थोडासा सूर गवसत नाहीये. सुरुवातीचे धक्के आपण पाहिले, गोलंदाजी तेवढी ताकदीची राहिली नाहीये. वर्चस्व पाहायला मिळाला तो आदई संघाचा. किशोर भोपीची विस्फोटक इनिंग या मैदानामध्ये आपण पाहिली आणि त्यातला प्रत्युत्तर नक्कीच देण्यामध्ये थोडासा असफल ठरतोय तो नेवाली संघ. प्रयत्न केले जातात. आता मात्र उर्वरित चेंडू 14 आणि गरज आहे ती 39 धावांची. सामना अतिशय रंगतदार स्थितीमध्ये असलेल्या शंका नाहीये, परंतु थोडी पकड मजबूत आहे ती आदई संघाची. जर सामन्यामध्ये पकड मजबूत करायची असेल तर येणाऱ्या या चेंडूंवरती मोठे फटके खेळणं गरजेचं असेल. यस, इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, 1 धाव पूर्ण होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये, 1च धाव मिळेल. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 29 वरती. 13 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. बॉल आणि रन मध्ये बराच अंतर आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय, परंतु असा अंतर बऱ्याच वेळेला जे होताना देखील आपण ओमकार पाहिलेला आहे. नेहमीच असे सामने जेव्हा समोर येतात तेव्हा फलंदाजांना एक ॲडव्हान्टेज असतं की मोठे फटके खेळावे लागतात आणि त्यामध्ये बऱ्याच वेळेला असे खेळाडू सक्सेस होताना दिसतात. तिथे मात्र हा निर्धाव चेंडू आलाय आणि धावसंख्या आपण पाहतोय ती स्थिर आहे. तब्बल 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत 29, येणारे 12 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. तर यावेळी आमचे सन्माननीय एक खिडूकपाडा गावचे उत्कृष्ट दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय अमरजी उलवेकर, त्याच्यानंतर आमचे सन्माननीय रामजी ठाकूर, दादा भोईर, उमेश भोईर, प्रभाकर उलवेकर, निलेश भोईर या सर्व मान्यवरांना या मंचावरती आगमन त्यांचं सहर्ष स्वागत आहे. त्याच्यानंतर पाहिलं तर सर्व आमचे आयोजक मंडळी, आमचे ढेरे साहेबसुद्धा या आणि त्यांची सर्व कंपनी या स्पर्धेमध्ये उपस्थित आहे. सर्वांचं पाळेश्वरी चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. यस, 12 चेंडूंमध्ये 38 धावांची गरज आहे. यानंतरची लढत खिडूकपाडा 40+ आणि वलवली 40+. दोन्ही संघ सज्ज आहेत. नक्कीच आजचा फॉर्मॅट आपण पाहतो एक या 40+ संघांना एक संधी देण्याचं काम मात्र नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण MIDC विभागामध्ये रविदादा आपण नेहमीच पाहिलेले. यस, काय ते आले तिथे बसायला कारण ऐन वेळेला खरोखरच, कारण रवी शेलके म्हटलं तर या आदाई संघाची एक शान आहे. बरेच वर्ष क्रिकेटवरती त्याचा अधिराज्य आपण पाहिलेला आहे. जवळून क्रिकेट आम्ही त्यांचा पाहिलेला आहे आणि अजूनपर्यंत बघा हे खेळाडू कुठेतरी स्टॉप झाले होते कारण संधी नव्हती. यंग टॅलेंट पुढे आले. मग यंग टॅलेंटला संधी देण्यामध्ये 4-5 वर्षे या खेळाडूने तसेच घालवले. त्यानंतर 40+ हा फॉर्मॅट उदयास आला आणि अशा खेळाडूंना पुन्हा संधी लाभली या 40+ फॉर्मॅटमध्ये खेळण्याची आणि जे खेळाडू रिटायर होते ते पुन्हा एकदा 40+ मध्ये इनफ झाले आणि आज त्यांचा खेळ पाहून हे यंग टॅलेंट जे आहेत ते खरोखरच त्यांचा आता अनुकरण करतात, त्यांचा मार्गदर्शन घेतात. पहिला त्यांना विचारत नव्हते, परंतु जसा त्यांचा खेळ दिसायला लागला की 40+ मध्ये या खेळाडूने एक काल गाजून सोडलेला होता. त्यांना ते माहिती नव्हतं कारण त्यावेळेला कोणत्याही सुविधा नव्हत्या, यूट्यूब नव्हता, काही नव्हता. मग तुम्ही जे सांगाल ते आम्ही भरोसा कसा ठेवणार, या गोष्टी होत्या. परंतु प्रत्यक्षामध्ये जेव्हा या नवोदित खेळाडूंनी त्यांचा खेळ पाहिला तेव्हा विश्वास ठेवला की खरोखर तो काल या खेळाडूंनी गाजवला. तेव्हा या गावच्या खेळाडूंना 40+च्या खेळाडूंना
तो सन्मान भेटायला लागला. याचं एकमेव कारण हा 40+ क्रिकेट झाल्यापासून. हो हो, क्या बात आहे, जबरदस्त. बघा काय स्टाईल आहे विकेट किपर, जबरदस्त प्रयत्न केले जातात. दिनेश शेळके, बघूया आपण. येस, फलंदाज बाद आहे. पंचांनी देखील पाहिलं तिकडे काय तिथे ती किपिंग होती, काय ड्राय फिट केला आणि रनआउट करण्याचा प्रयत्न दिनेश शेळकेचा राहिलाय. वाह, क्या बात आहे. पाहू शकता आपण स्क्रीनवरती काय ॲक्शन आहे. 24 लाईव्ह इव्हेंट्स नक्कीच आपल्याला दाखवत आहे. वाह, खरोखरच यादगार. आणि थ्रो देखील तेवढा ताकदीचा होता. कारण दादा भैर खरोखरच प्रशंसनीय कामगिरी आज या 40+. असा लेचापेचा खेळ नाही आहे 40+चा. म्हणून मी सांगतो की यांचा आदर करा, यांचा सन्मान करा, तेव्हा तुमचा रेग्युलरचा क्रिकेट ओमकार नक्कीच पुढे बहरत आपल्याला नक्कीच मिळेल. केतन बारशे आमच्यासमोर स्कोरिंगची भूमिका, केतन आणि ओमकार चांगली स्कोरिंगची भूमिका ते बजावत आहेत. अप्रतिम प्रयत्न. इथे मात्र आता सामना थोडासा जड झालाय तो टीम नेवाली संघासाठी. 10 चेंडू 37 धावांची गरज आहे. अजूनही 10 चेंडू आहेत, म्हणजे पाहायला गेलं तर कमी नाही आहेत. 2-3 फटके दिनकर बारशे सर जर फटाक्षे आले तर या सामन्यामध्ये फटक्यान आतमध्ये येऊ शकतो तो नेवाली 40+ संघ. परंतु तिकडे ताकदीची गोलंदाजी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. ती आदाई संघाच्या माध्यमातून गोलंदाज रवींद्र भगत याचा पुन्हा एकदा वापर केला गेला. रवींद्र भागवत पहिला षटक, दुसरा षटक आपण पाहिला त्याचा. अप्रतिम प्रयत्न त्याचे राहिले. तिथे फलंदाज शंकर कातार आहे, अजित आहे. स्पाईकच्या स्वरूपामध्ये ही धाव मिळेल. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोचली आहे ती तब्बल 32 वरती. आता उर्वरित चेंडू असतील ते 8 आणि गरज आहे ती 35 धावांची. 8 चेंडू 35 धावा. बरेच प्रेक्षक मात्र मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. 40+चा क्रिकेट असला तरी काय झालं, त्यांचा देखील खेळ आम्हाला पाहायचा आहे. या अनुषंगाने मात्र प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने इथे उपस्थित झाले. त्या प्रेक्षकांचं देखील आपण अभिनंदन करूया, स्वागत करूया या पालेश्वरी चषकाच्या वतीने. इथे मात्र आता या षटकाचा फक्त 1 चेंडू बाकी आहे. 7 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. समोर फलंदाज आपण पाहतोय अजित. हो, वाईट चेंडू आहे, आउटसाइड टू लेग स्टंप आहे. पण चवल्लेत आमच्याकडे अवंतरचा इशारा आलाय. अवंतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली 34 वरती. उर्वरित 7 चेंडू 33 धावांची गरज आहे. 7-33 समीकरण आहे. हो, क्लीन बोल्ड. आणि तिकडे मात्र लेगचा खेळाडू मात्र चेंडू मिस करतोय. जर हा बोल्ड नसता तर या नक्कीच धावा असत्या 4. यस, नवीन फलंदाज आता कमलाकर काथार आलाय. 6 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. कमलाकर काथारा मैदानामध्ये येत आहेत. माजी कॅप्टन म्हणून त्यांची ओळख आहे. सामना पूर्णपणे आदाई संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतं. परंतु 6 चेंडू 33 धावा, 6 मध्ये 36 धावा नक्कीच होताना आपण पाहिलेले आहेत. 6 षटकार नक्कीच 5 षटकार तब्बल तुम्हाला मारावेच लागतील. पण इथे गोलंदाज आपण पाहतोय अनिल काकडे. करण्याचा प्रयत्न अंपायरच्या जवळ मात्र चेंडू लेग साईडला जातोय. इथे मात्र दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न, स्वतः विकेट किपर चेंडूवरती गेलाय. तत्पूर्वी मात्र 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. त्या 2 धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 36 वरती. येणारे 5 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. 5-31 समीकरण आहे.
31 धावांची गरज आहे. 5 षटकार, परंतु इथे या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. 5 षटकार जरी मारले अनिल टेंबे सर, तरी या खेळाडूला मात्र वर्षभर कोण विसरणार नाहीये. ते मारावे लागतील, कारनामा करावा लागेल. गोल फलंदाज शंकर काथाराला, एक चांगला खेळाडू आहे या संघाचा. हो, चेंडू सोडून दिला इथे पाठीमागे, मात्र चेंडू लॉंग स्टॉप, चेंडू हो केस काय वाईट तर चेंडू आहे, परंतु तिकडे काय चौकार आहे ना. यस, नाही का, थांबा 1 मिनिट, मग चेक करायचं आहे का. हे सेफ आहे. धावा किती काढल्या, धावा 2 काढल्या ना, 3 झाले. हो, इथे मात्र यश लागते, एकच मिळेल. का सामन्यामध्ये जर विचार केला तर पूर्णपणे पहिल्यांदाच पकड मजबूत ठेवली आहे ती आदाई संघाने, आणि त्यानं प्रत्युत्तर देताना मात्र कुठेतरी गमचाक झाली आहे ती नेवाली संघाची. येणारे चेंडू असतील ते 4 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. 4-27चा समीकरण. इथे मात्र निर्धाव चेंडू आलाय. कमलाकर काथारा स्ट्राईक एंडला खेळण्यासाठी सज्ज आहे, परंतु इथे मात्र पूर्णपणे अनिल काकडे जो शेवटचा षटक घेऊन आलाय, बऱ्याच धावा त्याच्या वाट्याला आल्यात आणि त्या मात्र वाचवण्याचा प्रयत्न तो करतोय. कारण कोणताही टेन्शन नाही, प्रेशर तर मुळीच नाही आहे त्याच्यावरती, फक्त येऊन चेंडू फेकायचे आहेत आणि त्या अँगलने तो चेंडू फेकतोय देखील. इथे मात्र एकच सिंगल मिळेल. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 41 वरती. येणारे 2 चेंडू आणि तब्बल जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. आता मात्र प्रेक्षकांनी इथे अंक काढलेला आहे, त्यांनी ओळखलेलं आहे की आता हा सामना नाही तर आम्हाला पुढचा सामना पाहण्याची इच्छा झाली आहे. कारण पुढचा सामना देखील तेवढ्या ताकदीचा असेल, कारण एका बाजूला वलवली 40+, दुसऱ्या बाजूला खिडूकपाडा 40+. एक काटेकी टक्कर नक्कीच पाहायला मिळेल. फलंदाज बाद झालाय. सुंदर असे विकेट किपिंग दिनेश कर्वे आपल्याला पाहायला मिळते. रुपेश दादा उलवेकर यांची फार मेहनत असते. पालेश्वरी म्हटलं तर एक जबरदस्त योगदान त्यांचं नेहमीच राहिलेलं आहे, आणि 40+ फॉर्मॅट म्हटलं तर त्यांची पूर्ण जिम्मेदारी, आणि ती जिम्मेदारी मात्र त्यांच्या माध्यमातून अप्रतिम पद्धतीने पार पाडली जाते. आणि या विभागाचा जर क्रिकेट 40+चा कुणी फुलवला असेल तर त्याचं एकमेव कारण आहे रुपेशदादा उलवेकर यांना श्रेय जातं. प्रीतम पाटील असते, आमचे रविदादा, सत्यवान म्हात्रे, दादा भोईर तिकडे. हां नक्कीच अध्यक्ष, कारण काम तसंच असायला हवं आणि त्यांनी ते करून दाखवलं देखील. म्हणूनच तर आज हा विभाग 40+ याच्या नावाने जाणला जातोय. इथे मात्र क्लीन बॉल झालाय बघा, फलंदाज बाद झालाय आणि सामना मात्र जिंकलाय तो आदई संघाने. अप्रतिम विजय त्यांनी संपादन केला. अभिनंदन टीम आदई. आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला नेवाली 40+ टीमने, तर आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. आमचे संतोषदादा मस्कर, आपलं देखील मनपूर्वक स्वागत असेल. तर आता दुसऱ्या सामन्याला सुरुवात होते. हा रोडपाल येथे आज खिडूपाडा संघ चॅम्पियन ठरलेला आहे, तर नक्कीच अभिनंदन तुमचं. प्रभाकर देखील उतरताना दिसतात. खिडूपाडा म्हटलं तर आमचा अण्णांच्या माध्यमातून मागच्या हप्त्यामध्ये आमचा जो सन्मान केला त्याबद्दल मी अण्णांचं आभार व्यक्त करतोय. आमच्या इथे वलवलीची टीम उपस्थित होते. आमचे बकासूर लालू, सत्यवान म्हात्रे, त्याचबरोबर विनोद